Hello friends, this is Omkar Fatle from Dr. D.Y. Patil Institute of Management and Entrepreneur Development, Savitribai Phule, Pune University. I am back with the new video, that is, I know all of the students are afraid about Project Viva. So I have prepared this video on it in a very simple language. How to prepare for MBA Project Viva, General Questions and Answers, What to Study. तर मित्रांनो, वायवामध्ये विचारले जाणारे मेन क्वेश्चन्स आणि आन्सर्स वन बाय वन माझ्या प्रोजेक्टच्या आधारे एक्सप्लेन करून सांगतो. व्हॉट टू स्टडी, व्हॉट यू आर गोइंग टू स्टडी इन युअर प्रोजेक्ट, एक्सप्लेन द इंट्रोडक्शन अबाउट युअर प्रोजेक्ट, एक्सप्लेनेशन ऑफ दिस, रीड युअर प्रोजेक्ट इन द डिटेल. सो व्हॉट एवर रिसर्च यू हॅव डन, व्हॉट एवर प्रोजेक्ट यू वर्क यू हॅव डन, यू हॅव टू रीड ईच अँड एव्हरी लाईन इन डिटेल. यू शूड नो व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव डन इन द प्रोजेक्ट. तुम्ही ज्या टॉपिकवरती प्रोजेक्ट बनवला आहे, तुम्ही जे रिसर्च केलेले आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द टायटल ऑफ युअर प्रोजेक्ट, प्रोजेक्टचा टायटल तुम्हाला कॉन्फिडन्सने सांगता आला पाहिजे. व्हाय यू हॅव सिलेक्ट दिस टॉपिक, एक्सप्लेनेशन. दरवर्षी करोडो स्टुडंट प्रोजेक्ट तयार करत असतात, तर तुम्ही सिलेक्ट केलेला टॉपिक याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही निवडलेला टॉपिक रिपीट किंवा कॉपी केलेला नसावा याची दक्षता घेणं इम्पॉर्टंट आहे. व्हॉट ॲक्च्युली यू हॅव डन इन युअर प्रोजेक्ट, एक्सप्लेनेशन. तुम्ही जो प्रोजेक्टचा टॉपिक सिलेक्ट केला आहे त्याला अनुसरून तुमच्या प्रोजेक्टचा आउटपुट काय आहे, तसेच स्टार्ट टू एंड प्रोजेक्ट कशावरती डिपेंड आहे याची तुम्हाला समरी थोडक्यात सांगता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, A study of consumer behavior to Gazon fiber in Pune area. This is the title of my project. या प्रोजेक्टमधून मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की व्हॉट इज अ कंझ्युमर बिहेवियर, हाऊ कंझ्युमर बिहेव इन द मार्केट अँड व्हॉट नीड फॉर कंपनी टू इन्क्रीज द स्ट्रॉंग कस्टमर बेस. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ युअर प्रोजेक्ट स्टडी. मीन्स व्हॉट एवर यू हॅव डन इन युअर प्रोजेक्ट, व्हॉट इज द सिग्निफिकन्स, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स, or what is the implication of your study to workers or to the company or to the society etc. अशा प्रकारे यामध्ये आपल्याला नीड और पर्पज ऑफ द स्टडी, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी, इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी अशा प्रकारे एक्सप्लेन करून सांगता आलं पाहिजे. एलॉबरेट युअर ऑब्जेक्टिव्ज. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी सांगताना सेंटेन्सेसची सुरुवात ही टू आयडेंटिफाय, टू रेकग्नाइज, टू डिस्कवर, टू ॲक्सेस, टू डिटरमाइन याने करावे. एक्सप्लेन अस अबाउट युअर कंपनी. यामध्ये कंपनीचे पूर्ण नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे. कंपनीची पूर्ण प्रोफाईल आपल्याला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. कंपनी कधी इस्टॅब्लिश झाली ती डेट तुम्हाला सांगता आली पाहिजे. ओनर ऑफ द कंपनी, डायरेक्टर कोण आहेत कंपनीचे हे माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कंपनीबद्दल इन शॉर्ट इन्फॉर्मेशन सांगता आली पाहिजे. Analyzing your conceptual knowledge related to your specialization, marketing, human resource, finance, business analytics, operation and supply chain management. तुम्ही ज्या स्पेशलायझेशनमधून MBA करत आहात त्या स्पेशलायझेशनबद्दल तुम्हाला काही कन्सेप्च्युअल नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, मार्केटिंगमध्ये व्हॉट इज अ मार्केटिंग, व्हॉट आर दी 4 P's ऑफ मार्केटिंग, हू इज अ फिलिप कोटलर. फॉर एक्झाम्पल, फायनान्समध्ये what is a accountancy, what is a P&L account, what is a balance sheet. अशा प्रकारचे कन्सेप्च्युअल नॉलेजवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज अ रिसर्च मेथडॉलॉजी अँड एक्सप्लेन दी स्टेप्स इन्व्हॉल्वड इन रिसर्च मेथडॉलॉजी. रिसर्च मेथडॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर होल प्रोजेक्ट वर्क. त्याच्यावरती डेफिनेटली 1 किंवा 2 क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज अ पॉप्युलेशन ऑफ युअर स्टडी, is it finite population or infinite population? In the finite population, what sampling method you have used and how you have used this sampling method? What are the methods of sampling? रिसर्च मेथडॉलॉजीवरती भरपूर एक्सप्लेनेशन तुम्हाला गुगलवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल. व्हॉट इज अ रिसर्च डिझाईन, एक्सप्लेन द रिसर्च डिझाईन यू ऑप्टेड फॉर युअर प्रोजेक्ट. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. याची माहिती तुम्हाला गुगलवरती भेटू शकते. व्हॉट इज अ रिसर्च डिझाईन, व्हॉट इज अ सॅम्पलिंग साईज, व्हॉट इज अ सॅम्पलिंग डिझाईन अशा प्रकारचे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात.
Data collection method. What data collection method you have used? Why this data collection method you have used? Explain your sampling size for collecting primary data. Describe the sources of secondary data you have used in your project. तुम्ही प्रोजेक्ट तयार करत असताना कोणत्या डेटाचा तुम्ही यूज केला आहे, प्रायमरी डेटा की सेकंडरी डेटा, हे तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगता आलं पाहिजे. इलॅबोरेट अपॉन द लिटरेचर रिव्ह्यू, लोकेशन अँड ड्युरेशन ऑफ द स्टडी. एक्सप्लेन युअर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन प्रोसेस. यावरती एक क्वेश्चन डेफिनेटली विचारला जातो. त्याची प्रिपरेशन तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमधून करावी लागेल. डिस्क्राईब युअर फाइंडिंग्स. फिक्स एक क्वेश्चन याच्यावरती सुद्धा विचारला जातो. डिस्क्राईब युअर रिकमेंडेशन्स. ॲनालाइज द लिमिटेशन यू फेस्ड व्हाईल यू डुईंग रिसर्च. एक्सप्लेन द क्वेश्चनरीज वेअर दिस बेस्ड ऑन ओपन एंडेड ऑर क्लोज एंडेड क्वेश्चन्स. अशा क्वेश्चनची प्रिपरेशन करून तुम्हाला वायवासाठी प्रिपेअर व्हावं लागेल. एक्झामिनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू. इनोव्हेटिव्ह टायटल ऑफ द स्टडी. Examiners are going to see the innovation in your title. Is there any link between project title, objectives and findings? Means whatever title you have selected, the objective should be related to the title, and after analyzing the data, after collecting the data, whatever your findings are, they should be linked with or related with objectives and with your title. तर मित्रांनो, प्रोजेक्ट टायटल, ऑब्जेक्टिव्स आणि फाइंडिंग्स हे तुम्ही केलेल्या प्रोजेक्टच्या रिलेटेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सजेशन्स गिवन बाय यू इन दी युअर प्रोजेक्ट आर ॲप्रोप्रिएट ऑर नॉट. अशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्झामिनर पॉईंट ऑफ व्ह्यूने वायवामध्ये विचारले जाऊ शकतात. तर याची प्रिपरेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सजेशन्स गिवन बाय यू इन युअर प्रोजेक्ट आर ॲप्रोप्रिएट ऑर नॉट. अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झामिनर पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर याची प्रिपरेशन करून आपल्याला वायवासाठी जाणं इम्पॉर्टंट आहे. टेबल ऑफ कंटेंट ऑर इंडेक्स. तर मित्रांनो, प्रोजेक्ट हा सिस्टमॅटिक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पॉईंट हा प्रॉपर सिक्वेन्सने असला तर एक्झामिनरवर गुड इम्प्रेशन पडतं. इंट्रोडक्शन टू रिसर्च, थेरॉटिकल फ्रेमवर्क, कंपनी प्रोफाईल, रिसर्च मेथडॉलॉजी, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, फाइंडिंग्स, रिकमेंडेशन्स, लिमिटेशन ऑफ स्टडी, टेस्टिमोनियल्स जर का तुम्ही त्यामध्ये ॲड केले असतील तर, बिब्लिओग्राफी आणि लास्टला क्वेश्चनायर्स. असा प्रॉपर सिक्वेन्स असेल तर तुम्हाला एक्झामिनर चांगले मार्क्स देतो. एक लक्षात ठेवा, जे जे पॉईंट तुमच्या इंडेक्समध्ये आहेत ते सर्व पॉईंट प्रोजेक्टमध्ये त्या पेज नंबरवरती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. टिप्स फॉर प्रिपरेशन. सो देअर आर सम टिप्स फॉर प्रिपरेशन. हाऊ टू प्रिपेअर फॉर वायवा. First of all, be confident, be prepare well, practice often, listen carefully, have patience, take your time and give answer. Don't get confused. Say thank you in the last. जर तुम्ही स्वतः प्रोजेक्ट बनवला आहे तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही. सिन्सिअरली प्रोजेक्ट बनवला असेल तर तुम्हाला प्रोजेक्टबद्दल सर्व गोष्टी माहीत असतात. वायवाला जाताना प्रिपरेशन चांगली करून जावा. रीड ईच अँड एव्हरी पॉईंट इन डिटेल ऑफ युअर प्रोजेक्ट आणि थोडी वायवाची प्रॅक्टिस पण करा. आपली वायवा ही ऑफलाईन होणार आहे, त्यामुळे एक्झामिनर पुढे बसताना बॉडी पोस्चर गुड ठेवा. आय कॉन्टॅक्ट चांगला असायला पाहिजे आणि एक्झामिनर काय क्वेश्चन विचारतो ते नीट ऐकून घ्या. विचारलेला क्वेश्चन नीट समजून घ्या. ॲन्सर देताना घाई गडबड करू नका. थोडं कन्फ्यूज झाला तर मोठा श्वास घ्या आणि कॉन्फिडन्सने वायवा द्या. तुम्हाला एखादा क्वेश्चन समजला नाही किंवा ऐकायला आला नाही तर सॉरी सर, कुड नॉट हिअर, प्लीज रिपीट अगेन क्वेश्चन असं बोलू शकता. माझा प्रोजेक्ट तुम्हाला बघायचा असेल तर मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर वायवा अँड थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.